नमस्कार मित्रांनो, आजची जी घटना आहे ही घटना आम्हाला एका स्टुडंट मुलाने पाठवली आहे. मित्रांनो, ही जी घटना घडली आहे ही घटना त्याच्याच वडिलांबरोबर घडली आहे. त्यामुळं आम्ही त्या मुलाचं खरं नाव नाही सांगू शकत. आपण त्याला पिंटू नाव देऊ. आता पिंटू हा कॉलेजमध्ये जातो. ही घटना जी घडली होती ही घटना त्याच्याच वडिलांबरोबर घडली होती. पिंटू त्याला एक नेहमी प्रश्न असायचा की त्याचे घरचे म्हणजे त्याची आई, त्याचे आजी आजोबा हे त्याला त्याचे बाबा कसे वारलेत हे सांगतच नव्हते. तो लहानाचा मोठा झाला, आता कॉलेजमध्ये जायला लागला, तरीही त्याला त्याचे घरचे म्हणजे आजोबा, आजी, आई तो नेहमी विचारलं की त्याला टाळाटाळ करायचे. आता पिंटूने हे ठरवलं की खूप झालं, आता मी भरपूर मोठाही झालो आहे, मी कॉलेजमध्ये जातो, तरीही हे लोक माझ्यापासून लपवतात आहे. त्यामुळं त्या दिवशी पिंटूने आपल्या आजोबांना ठामपणे विचारलं की आता तुम्ही मला सांगाच, खूप झालं की माझे वडील कसे वारलेत. आता आजोबांनी पुन्हा त्याला टाळलं, पण पिंटू ऐकतच नव्हता. आता पिंटू हट्टाला पेटला होता. त्यामुळं त्याच्या आजोबांनीही एक विचार केला, आता हा वयात पण आलाय, कॉलेजलाही जातो, आता सांगितलं तर काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळं त्याच्या आजोबांनी पिंटूला त्याचे वडील कसे वारले हे सत्य सांगितलं. त्याचे आजोबा म्हणाले की तुझा जो बाप होता केशव, तो कॉलेजमध्ये शिकत होता आणि त्याचा स्वभाव जो होता तो अतिशय जिद्दी. एखादी गोष्ट त्याला आवडली ती त्याला पाहिजेलच. आता तो कॉलेजमध्ये होता आणि आपली स्वतःची प्रेस ही होती. तर त्याचं कॉलेज झालं आणि आम्ही ठरवलं की आता ह्याचं लग्न लावून द्यायचं. तुझी आजी आणि मी एक सुंदर मुलगी बघून आलो आणि त्या मुलीशी लग्न ठरवलं, ती म्हणजे तुझी आई. आता बाळा, तू ह्या गोष्टीचा राग नको मानू, पण हे जे सत्य आहे ते सत्यच आम्ही तुला सांगतोय. केशवला तुझी आई फारशी पसंत नव्हती आणि तो लग्नालाही तयार नव्हता, पण कसं बसं आम्ही त्याला लग्नाला तयार केलं. आता त्यांचं लग्न झालं आणि केशव हा आपल्याच प्रेसमध्ये काम करायचा. पूर्ण प्रेस त्याच्या हातात होती. आता तुझी मम्मी जेव्हा गरोदर राहिली त्यावेळेस आम्ही तुझ्या मम्मीला माहेरी पाठवलं. आता केशव हा रोज प्रेसमध्ये जाणं येणं त्याचं चालूच होतं. रोज आपलं काम करायचा. प्रेसमध्ये एक सुगंधा नावाची मुलगी ही काम करायची. केशवला आता ती सुगंधा खूप आवडू लागली. केशव तिच्या भरपूर जवळ आला. आता केशव तिला काय करायचा की रोज काही ना काहीतरी गिफ्ट घेऊन द्यायचा. कुठं नाही का बांगड्या घेऊन दे, कुठं गजरा घेऊन दे. आता केशवच्या मनामध्ये त्या मुलीने म्हणजे सुगंधाने पूर्ण घर केलं होतं. केशव आता पूर्णपणे तिच्यात डुबून गेला होता. एक दिवशी केशवने आपल्या प्रेसच्या ऑफिसमध्ये तिला बोलवून घेतलं आणि तिला सरळ म्हणाला की मला तू खूप आवडतीस, मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे. सुगंधाला हे माहिती होतं की केशवचं लग्न झालं आहे. त्याच्यामुळं सुगंधाने सरळ नकार दिला. म्हणजे तुम्हाला लाज वाटते का? तुमचं लग्न झालं आणि तुम्ही मला असं विचारताय, तुम्हाला कळत नाही का? आता केशवला तिचं बोलणं काहीच कळत नव्हतं. तो एवढा तिच्या प्रेमामध्ये डीपली गेला होता. त्याच्यामुळं केशवने तिचा ऑफिसमध्ये हात धरला आणि तिला बोलला की तू हा बोल, नाही तर मी तुझा हात सोडत नाही. तू का मला नकार देतेस? माझ्याकडं सगळं आहे, पैसा आहे, घरं आहेत, तुला मी खूप आनंदात ठेवत. पण सुगंधा आता चिडून त्याचा हात झटकून म्हणाली, थोडीशी तरी लाज धरा, आणि ती तिथून निघून गेली. आता केशवचं जे नेचर होतं ते नेचर अतिशय जिद्दी. त्याला एखादी गोष्ट पाहिजे, ती नाही भेटली की मग तो काही करणार. आता त्याला हा अपमान जो ऑफिसमध्ये झालेला त्याला सहनच नाही झाला. म्हणून तो आता खूप त्याच गोष्टीच्या विचारात होता. त्याच दिवशी रात्री तो सुगंधाच्या घरी गेला. सुगंधा ही बाहेरनं आलेली मुलगी होती आणि ह्या शहरामध्ये छोटीशी रूम घेऊन जॉब करायची. आता केशव तिच्या घरात गेला आणि तिला जबरदस्ती करू लागला आणि तिला म्हणाला, तू जर मला लग्नाला होकार नाही दिला तर बघ मी काय करेल. आता सुगंधा ही खूप सरळ मुलगी होती. तिने त्याला नकार दिला आणि घरातनं चालता हो म्हणाली. पण केशवला ते सहन नाही झालं. त्यामुळं केशवने तिच्यावर अत्याचार केला.
म्हणजे तर रेप केला. आणि तो तिथून तिला एकच वाक्य बोलून निघाला, आता तर तुला माझ्याशीच लग्न करावं लागेल, आता कुठं जाशील, खूप नाही नाही बोलत होतीस, आता तुला माझ्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे बोलून केशव घरी आला. आता त्या सुगंधाला हे अजिबात सहन नाही झालं की आपल्याबरोबर त्याने असं केलं आहे. त्यामुळं सुगंधाने त्याच दिवशी रात्री आत्महत्या केली. 2 दिवसानंतर ही घटना केशवला कळाली. आता केशव पूर्णपणे विचारातच असायचा. त्याला मनातून खूप गिल्टी फील झालं होतं की आपण हे काय केलं, बिचारीचा जीव गेला, आपल्या चुकीमुळं, आपल्या एकतर्फा प्रेमामुळं तिचा मृत्यू झाला. आता केशव प्रेसवरही जायचा नाही. तो सतत घरात आपल्या रूमला कडी लावून आत बसून राहायचा आणि एकटक छताकडे बघत राहायचा. आता मी पण भरपूर दिवस त्याची ती परिस्थिती बघून आम्ही डॉक्टरांचे इलाज केले, त्याला सायकॅस्ट्रिककडे नेलं, त्याची ट्रीटमेंट चालू झाली, पण काहीच फरक पडत नव्हता. एक दिवशी असंच रात्री साधारण 12:30 पावणे 1ची वेळ होती. आम्ही सगळे झोपलो होतो, तर मला केशवच्या रूममधनं बडबडण्याचा आवाज येऊ लागला. त्यामुळं मी केशवच्या रूमकडे गेलो आणि दरवाजा वाजवला, पण दार आतून बंद होतं. त्यामुळं मला तर आवाज येतोय, त्यामुळं मी काय केलं, मी बाहेर जाऊन त्याच्या खिडकीतून आत बघू लागलो. बघतोय तर केशव असा हात जोडून कोणाशी तरी बोलतोय, मला माफ कर, माझी चूक झाली, मला माफ कर, माझी चूक झाली. पण तिथं कोणच दिसत नव्हतं. पण केशव छताकडे बघून हे बोलत होता. त्यामुळं मी छताकडे पाहिलं. बघतोय तर काय, एक काळी सावली होती, ती मांजरीसारखी वाटत होती. आता मला कळेना हा केशव बोलतोय तरी कोणाशी. आता जसा जसा केशव हे बोलत होता, मला माफ कर सुगंधा, माझी चूक झाली, मला माफ कर सुगंधा, माझी चूक झाली, तशी तशी ती सावली होती मोठी मोठी होऊ लागली. आता ती सावली केशवच्या बरोबर सोप्याच्या समोरच उभी होती. आता मलाही कळत नव्हतं की नक्की काय हे. माझ्या तोंडून आवाजही निघत नव्हता. आता केशव जसा बोलत होता, सुगंधा मला माफ कर, सुगंधा मला माफ कर, तर ती आता तिच्या ओरिजिनल स्वरूपात आली. बघतोय तर काय, ती खरंच सुगंधा होती, पण तिचे केस गुंता झाल्यासारखे होते. तिचं शरीर अतिशय सुकल्यासारखं विचित्र वाटत होतं आणि तिचे डोळे, त्याच्या आतलं जे बुबुल होतं ते पांढरं फिकट पडलं होतं आणि ती हसत होती. आता केशव जसा जसा तिला बोलतोय, सुगंधा मला माफ कर, माफ कर, आणि मी खिडकीतून हे बघतोय, पण मी केशवला वाचवू शकत नव्हतो. कारण आता मी ओरडण्याचा प्रयत्न केला तरी असं वाटत होतं की कोणीतरी माझा घसा धरलाय, माझ्या आतून आवाजच येत नव्हता. मी फक्त बघणं आणि ऐकण्याशिवाय दुसरं काही करू शकत नव्हतो. आता ती आकृती मी नीट पाहिली, ती तिच्या स्वरूपात आलेली, तर तिची नखं खूप वाढली होती, पण ती सुगंधाच होती. आता ती हसत हसत केशवच्या तोंडावर तिने पंजा मारला आणि तिच्या नखांनी केशवच्या तोंडून सगळं रक्त यायला लागलं. आता केशव जोरजोरात बोलत होता, मला माफ कर सुगंधा, माझी चूक झाली, मला माफ कर. पण ती जी सुगंधा होती ती केशवच्या तोंडावर नखांनी वार करू लागली. आता मला काहीच कळत नव्हतं. हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघत होतो, पण मी काहीच करू शकत नव्हतो. आता अचानकच माझ्या डोळ्यासमोर सुगंधा केशवच्या शरीरामध्ये घुसली. आता सगळं शांत झालं. केशवही स्तब्ध पडून राहिला. आता मला वाटलं की केशव बहुतेक वाचला. जी सावली होती, जी सुगंधाचं भूत होतं, ते इथून गेलंय. त्यामुळं मी केशवकडेच बघत होतो. तर अचानकच केशव चटकन उठला. समोरच असलेलं जे कपाट होतं त्याच्या तिथं गेला आणि त्यांनी त्या कपाटाच्या काचेवर आपलं डोकं मारलं, तर ती काच फुटली. आता केशवच्या डोक्यातून सगळं रक्त येत होतं. आता केशवने खाली पाहिलं आणि तो जो आरसा फुटला होता त्याची मोठी काच उचलली आणि डायरेक्ट त्यांनी त्याच्या गळ्यावर मारली. त्याचा गळा कापला गेला. हे मी सगळं माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, माझ्या मुलाचा मृत्यू होताना. आता मी स्तब्ध बघत राहिलो. आता एक किंचाळीचा आवाज आला आणि हसण्याचा आवाज आला. त्या दिवसापासून मी ते घर सोडायचा निर्णय घेतला. आता मित्रांनो, ही जी घटना घडली होती एकतर्फा प्रेमामध्ये घडली होती. केशव सुगंधावर खूप प्रेम करायचा, पण सुगंधाच्या मनात असं काय नव्हतं. पण सुगंधाच्या आत्म्याने जे काय केलं ते योग्य आहे का चुकीचं हे देव जाणे. पिंटूला ज्यावेळेस हे कळलं तेव्हा पिंटू सांगतो की त्याला वाईट तर खूप वाटलं, पण
एक बाजूने असंही वाटलं जसं केलं तसंच घडलं. मित्रांनो, ही घटना आम्हाला त्याच विद्यार्थी मुलांनी पाठवली ज्या मुलाच्या वडिलांबरोबर ही घटना घडली होती. पिंटू सांगतो की आजही त्या एरियामध्ये गेलं की मला सगळं आजोबांनी सांगितलेलं आठवतं, त्यामुळे मी त्या एरियात जात नाही. मित्रांनो, ज्या घरामध्ये हे सगळं घडलं होतं ते घर पिंटू सांगतो आजही खंडरच आहे. एवढी चांगली जागा आहे, मोठी जागा आहे, पण तिथं कोणताच बिल्डर व्यवहार करू शकत नाही. अतिशय फेमस अशी जागा झाली आहे ती जागा हंटेड जागा समजली जाते, भुताटकीची जागा समजली जाते. मित्रांनो, अशा सत्य घटना तुमच्याबरोबरही घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच शेअर करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही तुमच्याबरोबर घडलेले अनुभव, तुमच्याबरोबर घडलेल्या घटना आम्हाला पाठवू शकता. आम्ही नक्कीच पब्लिश करू. अशा सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. अशा सत्य घटना ऐकण्यासाठी बघत राहा हंटेड